हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वजण. तुम्ही बघू शकता खूप जास्त पाणी चालू होतं आणि मला जायचे होते सुरतला. तर मला ऑलरेडी खूप जास्त वेळ झालेला होता. मला समजत नव्हतं की मी पोहोचते की नाही पोहोचते. फायनली मी पोहोचल्यानंतर थोडी शांत बसल्यानंतर माझी टीम वगैरे माझ्या जवळ आली, कारण सर्वांचे सीट वेगवेगळे ठिकाणी बुक केलेले होते. कारण सर्व मागे पुढे झालेले होते कन्फर्म की जायचं की नाही जायचं आहे. संजना भाटिया मॅडम पण आलेल्या होत्या आमच्यासोबत. तर टीममध्ये आतापर्यंत कोण येत आहे कोण नाही येत आहे असं कोणाला कन्फर्म नव्हतं, कारण सर्व वेगवेगळे म्हणजे फ्रेंडच होते आम्ही, पण आम्हाला कन्फर्म नव्हतं कारण सर्व मॅनेजमेंट रीना सराफ मॅडमांनी करून ठेवलेली होती की कोण येत आहे, परत तिकीट कसे करायचे. तर ही आमची पूर्ण टीम आहे. आम्ही सर्व जळगावकर निघाले. तर सुरतला पोहोचल्यानंतर ऑफ सीझनमध्ये सकाळी उठायला सर्वांना प्रॉब्लेम झाली. तर सर्व एक्साइटमेंटमध्ये उठले की चला आता आपल्याला वर्कशॉपला जायचं आहे आणि तिथं आम्ही स्टेजवरती काम करणार आहे. खूप जास्त प्राऊड मुमेंट होता आमच्यासाठी की आम्ही इंटरनॅशनल आर्टिस्टसोबत काम करणार आहे. तर आम्ही उतरल्यानंतर सर्व सामान वगैरे आमचा चेक केला, बरोबर घेतला की नाही घेतला. त्यानंतर आम्ही निघाले रिक्षा बघायला, कारण आम्हाला जायचं होतं सरांनी आम्हाला जिथं हॉल वगैरे सांगितलेला होता आम्ही तिथं जात होतो, कारण आम्हाला आंघोळीची वगैरे व्यवस्था सरांनी करून दिलेली होती. तर आम्ही पोहोचले या स्पॉटवरती. तर इथंच वर्कशॉप वगैरे इथंच आहे. आम्हाला फक्त फ्रेश वगैरे व्हायचं आहे आणि जसं रात्री रिटर्न व्हायचं आहे, कारण रात्रीची गाडी आहे आम्हाला. तर तुम्ही बघू शकता रूम वगैरे खूप म्हणजे आमच्यासाठी बरोबर होती की चला सर्वजण फ्रेश होऊ शकतात. 2 रूम आम्हाला दिल्या गेलेल्या होत्या. तुम्ही हॉल पण बघू शकता जिथं सेमिनार होणार आहे. तर मला तो सेमिनार आणि तिथं ते स्टेजवरती उभं राहून, म्हणजे समोर तर कोणी नव्हतं, पण मला अशी फिलिंग येत होती की हा दिवस माझ्यासाठी कधी येणार, की ज्या दिवशी मी अशी इथं उभी राहणार आणि सर्वजण माझ्यासमोर उभे राहतील. पण नक्की मी असा दिवस आणण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतली. तर चहा मला म्हणजे पाठवली होती. चहा वगैरे घेतल्यानंतर कोणी म्हणजे सर्व कामामध्ये बिझी असतात, तर घरी स्किन रूटिंग झाली नाही. तर तिथं आल्यानंतर संजना भाटिया मॅडमांकडनं यांनी पूर्ण स्किन रूटिंग करून घेतली, जसं थ्रेडिंग वगैरे करून घेतली. रीना मॅम ज्या आहेत त्या खूप बिझी असतात, तर त्यांनी म्हणजे त्यांचा नेहमीचा शेड्यूल खूप पॅक असतो. तर त्यांनी त्यांचं थ्रेडिंग वगैरे करून घेतलं. मी पण रेडी झालेली होती. तर रेडी झाल्यानंतर मला खूप कन्फ्युजन होतं की मी चांगली दिसते की दिसते, हा ड्रेस मला छान दिसतो की नाही दिसतो आहे. पण सर्वजण तारीफ करत होते, तर म्हटलं ठीक आहे चला. तर संजना भाटिया मॅडमला अशा पद्धतीने थ्रेडिंग करून मला खूप युनिक वाटलं, खूप छान वाटलं. पण त्यांची थ्रेडिंग इतकी प्रॉपर होती, इतकी छान होती, कारण त्या स्पेशल स्किन आर्टिस्ट आहे. तर खूप मस्त थ्रेडिंग करत होत्या त्या आणि सर्वांचं काम पण होऊन गेलं. तर सेमिनारला जसं आता सर्व रेडी झाल्यानंतर आम्ही सेमिनारला आमच्या चेअरवरती येऊन बसले. थोड्या लेडीज येत होत्या, खूप म्हणजे जसं जमेल तसं टायमाच्या आधी लेडीज आल्या, बाकीच्या लेडीज टायमावरती आल्या. तर सर्वजण जमल्यानंतर आम्ही थोड्या सेल्फी वगैरे घेतल्या. पण कोणी आलेलं नव्हतं, आमचे सीट वगैरे बुक होते, म्हणजे सीट आम्ही ऑलरेडी सांभाळून ठेवले होते. तर आम्ही आले नाश्ता करायला. तर नाश्ता करायला आल्यानंतर आम्हाला म्हणजे असं वाटत होतं की सुरतला आल्यानंतर सुरतची काहीतरी स्पेशल डिश खावी. पण आम्हाला तितका वेळ नव्हता, कारण शो चालू व्हायला खूप कमी वेळ होता. तर आम्ही असंच बाहेर एका ठेल्यावरती आले आणि तिथं आम्ही ब्रेड पकोडा घेतला. खूप टेस्टी होता, म्हणजे तिथली चवच काहीतरी वेगळी होती. सुरतची टेस्ट तर टेस्ट असते. तर बाकीचं काही ऑइली होतं तर ते नाही घेतलं. हे पण ऑइलीच होतं, पण ओके ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता मिंटेन लुक अँड लर्न, म्हणजे मिंटेन कंपनीकडनं हा वर्कशॉप ऑर्गनाईज केला गेलेला होता. स्पेशल मिंटेन कंपनीनेच हा वर्कशॉप ठेवलेला होता. याचं ऑर्गनायझर वगैरे दुसरं कोणी नव्हतं. तर मिंटेनचे प्रोडक्ट वगैरे आम्हाला शिकायला भेटले, मिंटेनचे प्रोडक्ट बघायला भेटले, जसं त्याच्यावरती काम कशा पद्धतीने. खूप छान प्रोडक्ट आहे आणि मी पण ते नक्की ठेवणार आहे. आणि त्यानंतर थोडं वर्कशॉप चालू झाला म्हणजे सर्वजणं येऊन बसले. त्यानंतर सर आल्यानंतर त्यांनी आम्हाला खूप छान असे हेअरकट दाखवले, सिग्नेचर हेअरकट दाखवले. मला खूप आवडतात ते हेअरकट आणि काहीतरी नवीन शिकायला भेटलं. त्यानंतर ब्रेक टाईम झाला. ब्रेक टाईमनंतर एंट्री झाली. त्यानंतर घनश्याम सरांची एंट्री झाली. घनश्याम सरांनी आधी मॉडेलची एंट्री केली. हे सरांनी केलेली हेअरस्टाईल आहे, खूप सुंदर वाटत होती आणि काहीतरी युनिक होती, काहीतरी वेगळी होती, जे आपण आत्तापर्यंत फक्त इंटरनॅशनल आर्टिस्ट म्हणून बघतो. तर आम्हाला ते समोर बघायला भेटली. खूप प्राऊड मोमेंट होता आमच्यासाठी. आणि त्यानंतर एक गुजराती ॲक्टर आहे, तर तिची एंट्री झाली, ममता सोनी. तर तीही म्हणजे आम्ही तिला बघितलेलं नव्हतं समोर, तर तीही बघायला भेटली. त्यानंतर आमचा नंबर आला की स्टेजवरती काम करायला. तर कामाला सुरुवात केली.
तर असं काही नाही, खूप म्हणजे थोडं आधी भीती वाटत होती की टेजवरती जायचे, पण टेजवरती गेल्यावरती काहीही वाटलं नाही. खूप रिलॅक्स वाटलं की चला फक्त सरांच्या पाठीमागे उभं राहायचं होतं, सरांच्या सोबत उभं राहायचं होतं. सर्व आमची टीम अशी उभी होती. बाकी दुसऱ्या मुली पण होत्या, जसं सरांच्या आधीच्या स्टुडंट. आम्ही जळगाववाली बॅच होती. त्यानंतर प्रत्येकाचा रॅम्प वॉक घेतला की हेअरस्टाईल घेऊन जायचं पुढे. तर तुम्हाला माझी हेअरस्टाईल कशी वाटली नक्की सांगा. त्यानंतर वर्कशॉप संपला, सर्व निघून गेले, तरी आम्ही बाकीच होते कारण आमची गाडीला वेळ होता. गाडी होती आमची 10 वाजेची. तर बाहेर खूप जास्त पाऊस होता. तर आम्ही जसं बाहेर निघायला सुरुवात केली तर बघतो तर अरे बापरे इतका पाणी. मग सरांनी आम्हाला त्यांच्या कारमध्ये ड्रॉप करून दिलं. मग आम्ही पोहोचले हॉटेलला आणि पोटभर जेवण केलं. थँक्यू सो मच तुम्ही माझा व्हिडिओ बघितला.